नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहतात आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरत आहात। अद्यापही आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। विद्यार्थ्यांनो, आपण माझ्या चॅनलवर जा, चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्टवरती क्लिक करा। प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी दिसतील, ते सुद्धा तुम्ही जरूर पहा। स्पर्धा परीक्षा असेल, अनेक विषयाचे व्हिडिओ आहेत, त्याचा तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता आणि इतरांना सुद्धा शेअर करू शकता। मानसशास्त्र इयत्ता 12वी, राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर। आमच्या महाविद्यालयाची मानसशास्त्र विषयाची ही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आपणासमोर मी आपल्याला दाखवत आहे। त्याचबरोबर नमुना उत्तरपत्रिका कशा पद्धतीने असते, मॉडेल आन्सर कशा पद्धतीने असतं, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। निश्चितपणे आपल्याला याचा प्रथम सत्र परीक्षा असेल, सराव परीक्षा असेल, बोर्ड परीक्षा असेल, या सर्वांसाठी निश्चितपणे याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे, कारण अतिशय चांगल्या पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे। पहा तर प्रश्न पहिला जो आहे, हा प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, पूर्ण करा असा आहे। जे पर्याय लिहायचा आहे, निवडायचं आहे आणि विधान पुन्हा लिहायचं त्या ठिकाणी आहे। तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की 3 गुण दिलेले आहेत। पहिला प्रश्न 12 मार्काला असणार आहे। मानसशास्त्राचा अवबोधावस्थेच्या दृष्टिकोनातून डॉक्टर त्या ठिकाणी जे काही सिमंड फ्राईड यांनी हा विचार त्या ठिकाणी केलेला आहे। दुसरं आहे टिंबटिंब ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे, तर ब्लॉक बिल्डिंग टेस्ट हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर तिसरा त्या ठिकाणी रिकामी जागा आहे, शाईच्या डागाची चाचणी रोशरा या मानसशास्त्रज्ञांनी विकसित केलेली आहे, तर 3 मार्कासाठी त्या ठिकाणी हा प्रश्न आहे। त्यानंतर योग्य जोड्या लावा, वर्तनवाद एका बाजूला अ गटामध्ये आर्मी अल्फा टेस्ट, त्यानंतर साधक अभिसंधान, तर दुसऱ्या बाजूला जॉन वॅटसन, रॉबर्ट यार्कर्स, BF स्किनर, अशा पद्धतीचे 3 पर्याय दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत। तर वर्तनवादला BF स्किनर, आर्मी अल्फा टेस्टला त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे जॉन वॅटसन आणि साधक अभिसंधानला रॉबर्ट यार्कर्स हे दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक पहिला क, खालील विधाने बरोबर की चूक लिहा। मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, होय, तर हे उत्तर त्या ठिकाणी चूक आहे। दुसरं आहे सामूहिक बुद्धिमापन चाचण्या कमी खर्चिक असतात, तर हे दुसरं त्या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर तिसरं विधान आहे इव्हॉन पेव्हलॉक हे अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जाते, तर हे बरोबर आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे ऐकताना अभ्यास तर तुमचा होणारच आहे, त्याचबरोबर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, आपल्या वहीमध्ये सुद्धा हे लिहू शकता। प्रश्न क्रमांक पहिला ड आहे, खालील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी आहे। प्रयोगकर्ता कोणास म्हणतात, तर मानसशास्त्रीय प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला प्रयोगकर्ता म्हणतात। दुसरं आहे भाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय, भाषेचा म्हणजे शब्दाचा किंवा अंकाचा वापर असणारी चाचणी असं म्हटलं जातं। त्यानंतर व्यक्तिमत्वामधील त्या ठिकाणी प्रधान गुणविशेष जे म्हणजे काय, तर व्यक्तीचे संपूर्ण जीवन व्यापून टाकणारा व्यक्तिमत्वातील एखादा अत्यंत प्रभावी गुण जो असतो तो आपण त्या ठिकाणी मांडला जातो। त्यानंतर आता खाली आपल्याला येता येईल प्रश्न क्रमांक दुसरा त्या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला सांगता येईल, यामध्ये आपण सांगू शकतो की प्रश्न जो दुसरा आहे त्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा। कोणते 2 लिहायचे, 4 गुण लिहायचे। इथं लक्षात ठेवायचे फक्त पॉईंट तुम्हाला दिलेले आहे, सविस्तर उत्तर तुम्हाला मुद्द्याला आधारून लिहिता येईल। वैयक्तिक बुद्धिमापन चाचणीची वैशिष्ट्ये सांगा,
तर एका वेळी केवळ एकाच व्यक्तीसाठी वापर, मानसशास्त्राला व्यक्तीशी संवाद साधता येतो, सर्जनशील विचारांचं त्या ठिकाणी जे काही व्यक्तीशी सर्जनशील विचाराचं मापन करण्यात अधिक सक्षम, वेळ पैसा श्रम जास्त खर्च होतात, गुणदानासाठी विश्लेषणासाठी प्रशिक्षित अनुभवी मानसशास्त्राची आवश्यकता त्या ठिकाणी असते. दुसरं आहे अवधान दोलन म्हणजे काय, तर त्याचे सुद्धा 4 उत्तरं पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे कुटुंबाचे व्यक्तिमत्वातील महत्त्व स्पष्ट करा. तर याच्यामध्ये व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा सर्वात प्रभावी घटक तुम्हाला सांगता येईल, कुटुंबाचा प्रकार, आर्थिक सामाजिक स्थिती सांगता येईल, त्यानंतर कुटुंबातील भावनिक शैक्षणिक सांस्कृतिक वातावरण सांगता येईल, कुटुंबातील सदस्याच्या आंतरक्रिया, चौथं बालसंगोपनाच्या विविध पद्धती, त्यानंतर या घटकांचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो आणि उदाहरणसुद्धा देता येईल. त्यानंतर चौथा आहे शास्त्र म्हणजे काय, तर शास्त्रात इंग्रजीत आपण सायन्स म्हणतो. सायन्स हा इंग्रजी शब्द सायन्सिया या लॅटिन शब्दापासून बनला आहे आणि सायन्सिया म्हणजे ज्ञान हे आपण सांगू शकतो. ज्ञान संपादन करणं, त्याचे उपयोजन करणं, नैसर्गिक सामाजिक विश्वाला तथाधारित पद्धतशीर कार्यप्रणालीच्या आधारे समजून घेऊ शकतो. तर हे त्याचं उत्तर आपणाला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर आता आपणाला पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. तर तो प्रश्न क्रमांक 3 पाहत असताना आपणाला त्या ठिकाणी सांगता येईल. तर तिसरा प्रश्न जो आहे तो सांगत असताना आपण या ठिकाणी सांगू शकतो की खालील बाबींवर प्रत्येक 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपाला कोणते 3 लिहायच्यात. 2 गुणांना 1 टीप त्या ठिकाणी आहे. हावर्ड गार्डनर यांच्या बुद्धिमत्तेचा सिद्धांत, तर त्याचे काही छोटे छोटे उपमुद्दे तुम्हाला दिलेले आहेत माहितीसाठी. स्क्रीनशॉट काढा आणि सविस्तर उत्तर तुम्ही त्याचं लिहू शकता. त्यानंतर कथावस्तू असंवेदन चाचणी, त्याच्यामध्ये सुद्धा काही उपमुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्याच्या आधारे तुम्हाला सविस्तर टीप त्या ठिकाणी लिहिता येईल. अवधान विभाजन ज्याला आपण म्हणतो, तर याच्यामध्ये सुद्धा उपमुद्दे दिलेले आहेत. 2 गुणांसाठी तुम्ही सविस्तर उत्तर लिहायचं आहे. तर्कसंगत व्यक्तीची वैशिष्ट्ये याच्यासाठी सुद्धा सविस्तर वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की सर्वेक्षण पद्धती त्याच्यामध्ये काय आहे, ही सर्वेक्षण पद्धतीसुद्धा आपणाला त्या ठिकाणी देता येईल. तर अशा पद्धतीनं हे उत्तर आपणाला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे, हा 4था प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल आणि त्याच्यामध्ये खालील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला उदाहरणं दिली आहेत, कोणतेही 4 लिहायचे. 4 गुणासाठी 1 गुणाला 1 त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर आहे. अजयला मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषय आवडतात. अजयला कोणत्या प्रकारची शास्त्रे आवडतात, तर ही सर्व सामाजिक शास्त्राची उदाहरणं आहेत. यास्मिनला एकाच वेळी 15 मुलामुलींचे बुद्धिमापन करायचे आहे. चाचणीच्या देण्याच्या पद्धतीनुसार यास्मिनला कोणत्या प्रकारची बुद्धिमापन चाचणी वापरावी लागते, तर त्याला आपण सामूहिक बुद्धिमापन चाचणी असं म्हणतो. लॅटिन भाषा शिकलेली नसल्यामुळं एलिझाबेथला ऐतिहासिक कागदपत्रातील मजकुरांचा अर्थबोध झाला नाही. म्हणजेच संवेदनासाठी काय आवश्यक असतं, तर पूर्वानुभव हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. तर हे तुम्हाला 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळून देणारा हा प्रश्न आहे. त्यानंतर आपणाला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5 जो आहे, तो 5 प्रश्न पाहत असताना आपण सांगू शकतो की खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही 2 गुणाला 1 संकल्पना आहे. बुद्धी गुणांक, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती द्यावी, सूत्र तुम्हाला लिहिता येईल. या ठिकाणी 1 बुद्धी गुणांकसुद्धा काढता येईल. त्यानंतर पडताळा, तर याच्या बाबतीमध्ये सुद्धा 25 ते 30 शब्दामध्ये उत्तर लिहिणे इतपत 4 मुद्दे त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. वाक्यपूर्ती चाचणी, 4 उदाहरणं दिलेली आहेत. 25 ते 30 शब्दामध्ये लिहा. त्यानंतर संवेदन, बाह्य वातावरणातून प्राप्त झालेल्या माहितीला
पूर्वानुभवाद्वारे अर्थ देण्याचा प्रयत्न हे उदाहरण आपणाला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर आता पुढचा 6वा प्रश्न आपणाला त्या ठिकाणी दिलेला आहे. तो 6वा प्रश्न जर पाहिला आपण तर खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहायची आहेत. 10 गुणांसाठी त्या ठिकाणी आहेत, म्हणजे 5 गुणांना एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. यामध्ये व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप स्पष्ट करा. मुद्दे तुम्हाला दिलेत: अनुभवांचा मुक्त स्वीकार, सत्सद्विवेक बुद्धी, बहिर्मुखता, सहमतीदर्शकता आणि चेता पदशिता. अशा पद्धतीचं हे तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्हाला स्टार त्या ठिकाणी काढून याही पद्धतीनं दाखवता येईल. आणि मग अनुभवांचा मुक्त स्वीकार, सत्सद्विवेक बुद्धी, बहिर्मुखता, त्यानंतर सहमतीदर्शक आणि चेता पदशितता अशा पद्धतीनं ही उत्तर तुम्हाला लिहिता येणार आहेत. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो की सर्जनशीलता जो काही भाग आहे तो सर्जनशीलतेचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे मुद्दे त्यामध्ये सांगता येईल. अवस्था स्पष्ट करत असताना पूर्वतयारी, उबवन, प्रदीपन आणि पडताळणी यामध्ये आहे. तर तुम्हाला या पद्धतीनं त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. त्यामध्ये मग पुन्हा तुम्ही ते असं काढू शकता. आकर्षक उत्तर त्या ठिकाणी दिसतं. मग पूर्वतयारी त्याची माहिती लिहा, उबवन, प्रदीपन आणि पडताळणी अशा पद्धतीचे मुद्दे टाकून तुम्हाला सविस्तर उत्तर हे लिहिता येऊ शकतं. विद्यार्थ्यांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवायची आहे आणि मग तुमचा हा प्रश्न तयार त्या ठिकाणी होईल. त्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा एक प्रश्न त्या ठिकाणी घेता येणार आहे. तो म्हणजे सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप स्पष्ट करा. त्याच्यासाठी तुम्हाला मुद्दे दिलेत: अर्थ, फायदे, तोटे आणि उदाहरणे. तर हे या पद्धतीनं तुम्ही लिहा आणि परत अर्थ, फायदे, तोटे, उदाहरणे याचं सविस्तर जर तुम्ही वर्णन केलं तर तुम्हाला चांगले गुण त्या ठिकाणी मिळू शकतात आणि पुरेपूर मुद्देंचा समावेश या ठिकाणी या उत्तरपत्रिकेमध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे पहा. 7वा जर आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात लिहायचे. 10 गुणांसाठी आहे. एक प्रश्न 10 गुणांना, म्हणजे पहा मोठं उत्तर लिहावं लागणार आहे, सविस्तर उत्तर लिहावं लागणार आहे. बुद्धिमापनाचे अनेक क्षेत्रात उपयोग आहे. सुधारण स्पष्ट करा. तर या ठिकाणी पहा बुद्धिमापन व उपयोग, प्रभावी शिक्षण, व्यावसायिक समुपदेशन, शैक्षणिक समुपदेशन, प्रभावी पालकत्व आणि मानसिक स्वास्थ्याची सहाय्यता अशा पद्धतीने आहे. तर प्रभावी शिक्षण, मानसिक स्वास्थ्य सहाय्यता, प्रभावी पालकत्व, शैक्षणिक समुपदेशन, व्यावसायिक समुपदेशन अशा पद्धतीचे मुद्दे टाका आणि एका मुद्द्याचं तुम्ही विश्लेषण त्या ठिकाणी करू शकता. हे मला आपल्याला या निमित्तानं सांगता येईल. आता पहा, यामध्ये आपण जर पाहिलं तर दुसरं सांगता येईल व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे घटक स्पष्ट करा. तुमचं जे पर्सनॅलिटी असते त्या पर्सनॅलिटीवर अशा पद्धतीचे मुद्दे त्या ठिकाणी राहतील. यामध्ये अनुष, अंतःस्रावी ग्रंथ, कुटुंब, समवयस्क गट, शाळा, प्रसारमाध्यमे आणि संस्कृती यांचा प्रभाव पडेल. आणि नंतर एक मुद्दा लिहा. अनुष, अंतःस्रावी ग्रंथ, कुटुंब, समवयस्क गट आणि शाळा अशा पद्धतीचं जर आपण लिहिलं तर सविस्तररित्या तुम्हाला हे उत्तरं त्या ठिकाणी मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही याचं सविस्तररित्या उत्तरं ही लिहू शकता आणि चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकता. ठीक आहे. तर मी पुन्हा अशा पद्धतीचा एखादा प्रश्न निश्चितपणे घेऊन येईल, तो आपल्याला त्या ठिकाणी आवडणार आहे. तुर्तास धन्यवाद.